माझी फ्रेंड आहे जागृती. आम्ही दोघांनी म्हणजे असं ठरवलं की डिग्री नंतर म्हणजे कोणातरी क्लासला म्हटलं, कारण की आमच्या कॉलेजमधून काही प्लेसमेंट वगैरे काही आले नव्हते आणि आमचं पण थोडंसं नॉलेज आम्हाला वाटलं की लॅक करतं आहे कुठेतरी. तर पहिले तिने इन्क्वायरी केली आणि मग तिने सांगितलं की मी हा क्लास लावते. म्हटलं ठीक आहे, जर तू लावते, तू इन्क्वायरी केली की मी लावून घेते. म्हटलं असं झालं. मग ती ऑफलाईनची होती आणि मी ऑनलाईनची होती. तर जे पण स्टार्टिंग आमची सी प्रोग्रामपासून झाली, त्याच्यानंतर SQL, नंतर ओप्स कन्सेप्ट, नंतर कोड जावा आणि मग जावा ॲडव्हान्स वगैरे झालं होतं. आम्ही म्हणजे सगळ्या गोष्टी आम्ही डिस्कस केल्या की जसं की विनायक सर ऑनलाईनला रागवायचे, सॉरी ऑफलाईन लोकांना रागवायचे की तुम्ही हे करा ते करा. तर ती नेहमी मला सांगायची तुम ऑनलाईन मला कोणी देखेंगे तर रुको कारण की आम्ही जास्त लक्ष द्यायचं. मी नेहमी तिला सांगायची यार तुम्ही बघा, तुम्हाला सर खूप रागवतात असं तसं म्हणजे. पण मी तुम्हाला माझा एक एक्सपिरियन्स सांगते की मला वाटत नाही माझं जास्त मग कोणी दिलेले आहे स्पेशल सी प्रोग्राम. म्हणजे एक पण सरांना असं मी सोडलं नाही आहे की त्यांनी माझा मॉक घेतला नाही. माझा सी प्रोग्रामचा मॉक क्लिअरच होत नव्हता. आय डोंट नो वाय. मी खूप रेडी होती, मला येत होतं, पण काय ना काय एक जे आपण म्हणतो कन्सेप्ट ते लॅक व्हायचे आणि मला परत सी प्रोग्रामचा मॉक, माझा सी प्रोग्रामिंगचा सोडून माझे सगळे मॉक क्लिअर होऊन गेले. माझ्या जावाचा पण मॉक क्लिअर होऊन गेला. मग मी एक लास्ट मध्ये सरांना सांगितलं की सर म्हटलं ऐका, मला वाटतं की मला सी प्रोग्राम कधी पास होणार आहे. तर म्हणे काय म्हणजे टेन्शन आहे काय. आम्ही काय सांगितलं तुम्हाला की तुम्ही फक्त ट्राय करा आणि असं नाही की तुम्हाला सी प्रोग्रामचं मग क्लिअर झालं तुमची कन्सेप्ट आणि आम्ही तुम्हाला प्लेसमेंटच्या बॅचमध्ये जाऊन देणार. तुमचा जावाचं मग क्लिअर आहे म्हणजे तुम्हाला येत आहे. मग तेव्हा समजलं की प्रॉब्लेम म्हणजे असा आहे. मी प्रॉब्लेम बघत होते की यार जर मला सी प्रोग्रामचा मग क्लिअर झाला तर मग हे प्लेसमेंट वगैरे मला जरा प्रॉब्लेम होतो. पण ज्या प्रकारे सर आली वगैरे मला सपोर्ट केला नाही. जेव्हा मी मॉक द्यायची सगळेजण हसून सांगायचे काय नाही परत ये, काय नाही परत ये. म्हणलं हो येते. काय द्यायचं तेव्हा मला मोकून घेतला होता माझा आदेश सर होते. आदेश सर आमचा मॉक दिला. मी इतकी मला जसं प्लेसमेंटच लागली माझी, मी इतकी खुश झाली. तर झालं म्हटलं तर मग असं म्हणजे आपण म्हणतो की मॉक क्लिअर होणं एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. पण जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहे, टीचरांना दिसत आहे, तर ते तुम्हाला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देणार. असं नाही की तुम्हाला मुद्दाम अडकून ठेवणार आहे ते या तुमचं काहीतरी बदलावं आहे ना, तर काहीच नाही. आणि त्यांचं असं आहे की तुम्ही अजून शिकायला पाहिजे, अजून रेडी व्हायला पाहिजे. तर पुढे जाऊन तुम्हाला जे आपण म्हणतो ना की कंपनीला जाऊन रिजेक्ट होण्याच्या पेक्षा इथंच तुम्ही जर स्वतःहून जास्त हार्डवर्क केला तर ते बरं राहतं जरा. कारण की कंपनी जेव्हा रिजेक्ट करते तेव्हा खूप लागतं आपल्याला, म्हणजे लागतं याने की सेन्स खूप हर्ट होतं. तर त्याच्यापेक्षा की इथं जरा जेव्हा सांगता तर ऐकून घ्यायचं आणि रिस्पॉन्स आपल्याकडून द्यायला पाहिजे. कारण की आपण जेव्हा काही स्टेप्स घेणार स्वतःच्या याच्यामध्ये इम्प्रूव्ह करण्यासाठी तेव्हाच आपण ग्रोथ करू शकतो.